श्री गरुड महापुराण. हे जे गरुड पुराण आहे हे परम पावन आहे, हे परम फलदायी आहे. कसं परम पावन आणि कसं परम फलदायी आहे? तर जे मनुष्य जिवंतपणे हयात असताना म्हणजे या लोकात या गरुड पुराणाचं मनापासून श्रवण करतात, त्यांच्या जीवनाची दशा आणि दिशा सुधरून जाते. त्यांना जीवन जगण्याची योग्य गती, योग्य मार्ग त्यांना जीवनामध्ये प्राप्त होत असतो. त्यांच्या जीवनाला योग्य दशा आणि दिशा प्राप्त होत असते. जे या भूलोकाला सोडून परलोकात गेले म्हणजे ज्यांनी देह ठेवला आहे, त्यांच्या निमित्त जर गरुड पुराण घरात लावलं गेलं तर ते अदृश्य रूपाने हे गरुड पुराण श्रवण करतात आणि त्यांना सुद्धा त्यांच्या पारलौकिक जीवनामध्ये दशा आणि दिशा ही प्राप्त होत असते. म्हणजे एकमात्र पुराण असं आहे की जे मनुष्य जिवंत असला तरी त्याचं कल्याण करणारं आहे आणि तो समजा मृत्यूला प्राप्त झालेला असेल तरी त्याचं देखील कल्याण करणारं जे पुराण आहे त्याच पुराणाचं नाव आहे परम पावन परम फलदायी दिव्य श्री गरुड महापुराण. एक म्हणजे तुळशी आणि दुसरं म्हणजे गरुड. हे दोघं जे आहे हे मृत्यू उपरांत हे जिवंतपणी तारून नेतात आणि मृत्यूच्या उपरांत सुद्धा तारून नेतात. कारण दोघंही विष्णुप्रिय आहे. गरुडची सुद्धा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि तुळशी माता राणी तर त्यांची सौभाग्यवती आहे, त्यांची पत्नी आहे. त्यामुळे दोघंही जे आहे ते मनुष्याचं कल्याण करणारे आहेत, दोघंही मनुष्याला तारून नेणारे आहे, तारण करणारे आहेत. तत्पूर्वक श्रोते हो, आपण आजपासून सुरुवात करतो आहोत पंचदिन साध्य गरुड महापुराणाच्या कथेला. आता आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळे मिळून पुराण किती आहेत बरं? तर एकूण सगळे मिळून पुराण आहे ते म्हणजे 18 पुराण आहे. परंतु या 18 पुराणांपैकी एखाद्या पुराणाचं श्रवण मनुष्य जन्मामध्ये आपल्याकडनं नियमाने व्हायला पाहिजे. एका जागेवरती बसून व्यवस्थित नियमाने ते पुराण श्रवण झालं पाहिजे. मग एवढे पुराणाचं काही शक्य होत नाही, पण एखादं श्रवण झालं पाहिजे. तर या 10 दिवसांमध्ये सगळे नातलग जमलेले असतात, तो वेळ सत्कर्मी लागला पाहिजे आणि एखादं पुराण आपल्याकडनं श्रवण झालं पाहिजे. म्हणून आपण या गरुड पुराणाचं आयोजन करत असतो. तत्पूर्वक आपल्या हिंदू धर्मामध्ये 18 पुराण आहेत. ती 18 पुराण कोणते कोणते आहेत बरं? तर त्या 18 पुराणांची नावं मी तुम्हाला सांगतो. मद्वयम भद्वयम दैव. हो, म वर्ण 2 पुराण आहेत. कोणते कोणते? मार्कंडेय पुराण, मत्स्य पुराण, भद्वयम दैव. भ वर्ण सुद्धा 2 पुराण आहे. भागवत महापुराण आणि भवेष्य पुराण. बत्रयम. ब वर्ण 3 पुराण आहेत. ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवारता पुराण. व चतुष्टयम. व वर्ण 4 पुराण आहे. हो, कोणते कोणते? वायू पुराण, वराह पुराण, विष्णू पुराण, वामन पुराण. अनापलिंग पुष्काणी. आ वर्ण आहे अग्नि पुराण. ना वर्ण आहे नारद पुराण. ली वर्ण आहे लिंग पुराण. ग वर्ण 17व्या क्रमांकाचं पुराण आहे ते म्हणजे गरुड पुराण आणि 18व्या क्रमांकाचं पुराण जे आहे ते म्हणजे स्कंद पुराण. हो, बघा आपली ऋषी परंपरा किती श्रेष्ठ आहे हो, की एवढ्या 18 पुराणांचे नावं मनुष्याला लक्षात नाही राहणार. त्यांनी किती सहजरित्या लिहून दिलं की मद्वयम भद्वयम जैव पत्रयम व चतुश्रयम अनापलिंग पुस्तानी पुराणानी पृथक पृथक. तू फक्त याचा गुंता सोडव म्हणजे तुला 18 पुराणांचे नावं सहजरित्या सांगता येतील. हो, म्हणून श्रोते हो, हिमालयात आरभ्यम यावदिंदू सरोवर देवनिर्मितम क्षेत्रम हिंदुस्थानम प्रत्यक्षते. म्हणून माझं भारतवर्ष अतिशय पावन आहे, कारण संतांची भूमी ही ऋषींची भूमी, तपस्वींची भूमी आहे. जे दिव्य आपल्याकडे आहे ते दिव्य जगात दुसरीकडे कुठेच नाही श्रोते हो. तर यापैकी एखाद्या पुराणाचं श्रवण झालं पाहिजे म्हणून आज आपण गरुड पुराणाचं श्रवण हे करत आहोत. मग हे गरुड पुराण कधी लावायचं असतं बरं? तर हे गरुड पुराण जे आहे ते सूतक काळात श्रवण करण्याचा विधी सांगितला गेलेला आहे. इतर वेळेला गरुड पुराण श्रवण करू नाही. मग याला सूतक काळातच का श्रवण करावं? बाकीच्या पुराणांसारखं केव्हाही श्रवण करून चालत नाही असं का? त्याचं कारण आहे, हे नुसतं पुराण नाहीये, याला औषधीची उपमा दिली गेलेली आहे. आणि औषधी मनुष्य केव्हा घेतं? मेडिसिन औषधी केव्हा घेतं? जेव्हा त्या औषधीची आपल्याला गरज असेल तेव्हाच आपण ती औषधी ग्रहण करू, तेव्हा ती औषधी आपण घेऊ. नाही तर बऱ्याच वेळेला औषधी घरामध्ये पडलेली असते, खिच्यामध्ये पडलेली असते,
पण तिची गरज लागत नाही तोपर्यंत आपण तिला घेत नाही. तर गरुड पुराण सुद्धा औषधी प्रमाणे आहे. मग ही कोणत्या दुखण्यावरची औषधी आहे? तर ही दुःखरूपी दुखण्यावरची औषधी आहे. जेव्हा आपल्या श्रेष्ठ बंधू बांधव माता पिता कोणीतरी आपल्याला अचानक सोडून जातात तेव्हा मनुष्य त्या दुःखरूपी भवसागरामध्ये बुडायला लागून जातो आणि त्याला त्या दुःखाचं बाहेर काढणारं साधन म्हणजे त्या दुःखरूपी दुखण्याला बरं करण्याचं औषध हे दिव्य श्री गरुड महापुराण आहे. म्हणून गरुड पुराण जे आहे ते आपण सूतक काळातच श्रवण करत असतो. जसं जखम झाल्यानंतर ती जखम बरी करण्यासाठी आपण तिला मलम लावत असतो, पण जखम बरी झाल्यावरती मलम लावत नाही. त्या मलमचं महत्व ते जखम येतोपर्यंत ते. तसं ही जी दुःखरूपी जखम झालेली आहे या दुःखरूपी जखमेला भरून काढण्यासाठी या 5 दिवसाचं आपण हे दिव्य असं ज्ञान औषधी रूपाने श्रवण करत असतो. त्याच्याने मनुष्याचं दुःख हळूहळू कमी होतं आणि त्या दुःखातनं त्याला बाहेर पडण्यासाठीचा मार्ग हा प्राप्त होत असतो. म्हणून गरुड पुराण जे सूतक काळातच लावायचं असतं. गरुड पुराण जे आहे ते श्रवण करण्यासाठी नियम सांगितलेले आहेत. प्रत्येक पुराण श्रवण करण्यासाठी प्रत्येक पुराणाचे आपले आपले काय आहेत नियम आहेत. मग या गरुड पुराणाचे नियम काय काय आहेत बरं? काय काय नियम गरुड पुराणाला सांगितलेले आहेत? तर गरुड पुराणाला सगळ्यात पहिला नियम सांगितला आहे की गुरुजी व्यासपीठावरती बसल्यानंतर जर गुरुजींनी मंगलाचरण सुरू केलं नसेल तर मंगलाचरण सुरू करण्याच्या अगोदर गुरुजींना आपल्याला प्रश्न विचारायचा असेल तर आपण प्रश्न विचारू शकतो. पण जर गुरुजींचं मंगलाचरण होऊन गेलं तर एक मंगलाचरणात आरभ्य यावत अंतिम मंगलाचरणापर्यंत हो एका मंगलाचरणापासून ते नंतर होणाऱ्या दुसऱ्या मंगलाचरणापर्यंतच्या मधल्या कालावधीमध्ये कोणीही गुरुजींना प्रश्न विचारायचा नसतो. एक तर आधीचं मंगलाचरण सुरू होण्याच्या पहिले प्रश्न विचारून घ्यायचा आणि शेवटचं मंगलाचरण झाल्यानंतर कथेच्या मध्ये प्रश्न विचारायचे असं मी नाही सांगत बरं. महर्षी वेदव्यास सांगताय 88,000 ऋषींना देवक्षेत्र नैमिष नावाच्या अरण्यामध्ये. तर पहिला नियम काय म्हणे? प्रश्न मंगलाचरणाच्या आधी विचारायचा किंवा अंती विचारायचा. हा पहिला नियम सांगितला. दुसरा काय नियम सांगितला? हा त्याला गीत परमन कौतुक संभ्रम गावा हो कथा चालू असताना हसायचं नाही. हा हसण्यासारखा काही जोक झाला तेवढ्या पुरता हसायचं आणि पुन्हा कथेकडे लक्ष द्यायचं. लास्य या 10 दिवसांमध्ये नृत्य करायचं नाही. नृत्य माहिती नाचायचं नाही. हास्य गीत गाणे म्हणायचे नाही किंवा ऐकायचे नाही. देवाची भजनं म्हणू पण शकता आणि ऐकू पण शकतात. भजन हा विषय वेगळा, गाणे हा विषय थोडासा वेगळा. लोक त्याला एकत्र करून टाकतात. असो हास्य गीत परम कौतुक संभ्रम जावा. कोणाचं कौतुक करायचं नाही, कोणाची निंदा करायची नाही. आपल्यापेक्षा लहान असेल त्याला आपले पाय पडू द्यायचे नाही आणि या 10 दिवसात त्याला आशीर्वाद सुद्धा द्यायचा नाही. हे मुख्य नियम. याच्यानंतर अजून नियम आहेत बरं का श्रोते हो. श्रवणाचे 4 मुख्य नियम सांगितलेले आहेत. काय काय नियम श्रवणाचे? सगळ्यात पहिले गुरुजीचे सांगताय ते लक्षपूर्वक श्रवण करा. ते श्रवण केल्यानंतर त्याच्यावरती चिंतन करा. चिंतन केल्यानंतर मनन करा. मनन केल्यानंतर त्याचं निरेध्यासन करा. निरेध्यासन केल्यानंतर त्याचं स्वतःवरती आत्मपरीक्षण करून बघा. म्हणजे तुमचं ऐकलेलं खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल, ते खऱ्या अर्थाने उपयोगात येईल. तर या 4 नियमांचं पालन करून आपण श्रवण करायला पाहिजे. अर्थातच श्रोता असायला पाहिजे. श्रोता असायला नको. जर श्रोता असला तर मग सांगणारा वक्ता काय सांगेल आणि कोणाला सांगेल? म्हणून श्रीमन नारायण सांगतात गरुडा जेथे नाही सावध श्रोता तेथे काय करेल चतुर वक्ता. गरुडा वक्ता ज्ञानी आहे, पंडित आहे, बुद्धिमान आहे. तरी याच्या अगोदर खूप सारे गरुड पुराणाच्या कथा सांगितलेल्या आहेत. परंतु जर श्रोता सावध नसेल तर चतुर वक्ता त्या ठिकाणी काही करू शकणार नाही. शिक्षक शिकवतायत पण विद्यार्थ्यांचं लक्षच नाही. त्या विद्यार्थ्यांना त्या शिकवण्याकडे लक्षच द्यायचं नाही. तर मग ते शिक्षक किती हुशार असले तर त्यांचा तिथे उपयोगच नाही ना. म्हणून जेथे नाही सावध श्रोता तेथे काय करील चतुर वक्ता. म्हणून श्रोत्यांनी कसं असलं पाहिजे? सावध. आणि गरुड पुराण हे गरुड पुराण काय माहिती का तुम्हाला? हे गंभीर पुराण आहे. जे गंभीर आहे ते गरुड आहे. जे गरुड आहे ते गंभीर आहे. आणि गंभीर गोष्ट आपण गांभीर्याने ऐकत असतो. म्हणून गरुड पुराण सुद्धा आपण गांभीर्याने श्रवण करायचं असतं. बरं, नियमावली झाली का पूर्ण? ना, अजून सुद्धा नियम आहे तेही तुम्हाला मी सांगतो. आज थोडा वेळ मला तुम्हाला महात्म्य सांगावं लागेल, कारण महात्म्याशिवाय कोणत्याही ग्रंथाची कथेची सुरुवात प्रारंभ हे होतच नाही. महात्म्य हे खूप महत्वाचं आहे. जर महात्म्य सांगितलं नाही तर तो वक्ता
पत्ताच नाहीये आणि महात्म्यच सांगितलं नाही, तर पुढचं तुम्हाला महत्व काय कळणार आहे? महात्म्याशिवाय महत्वच कळणार नाही. मग महत्वच कळणार नसेल तर मग सांगून आणि ऐकून त्याचं सार्थक काय? म्हणून महात्म्य आपण श्रवण करतोय, तर महात्म्यामध्ये सांगितले नियमांमध्ये बरेचसे नियम सांगितले, पण अजून काही नियम राहिले. ते नियम तुम्हाला सांगतो मी. श्रीमन नारायण गरुड सांगत गरुडा, श्रोता हा कसा असला पाहिजे, वक्ता हा कसा असला पाहिजे? हो, श्रद्धा भक्ती समायुक्ता. जो श्रोता आहे त्याच्या मनामध्ये त्या पुराणाबद्दल, त्या पुराण सांगणाऱ्या त्या पौराणिकाबद्दल मनामध्ये श्रद्धा असायला पाहिजे, भक्ती सुद्धा असायला पाहिजे. हो, श्रद्धा आणि भक्ती नसेल तर मग ते चित्त काही लागणार नाही. श्रद्धा भक्ती समायुक्ता. पण याच्या पुढचं अजून महत्वाचं, अन्य कार्येषु लालसा. कथा ऐकताना कथा ऐकण्यापलीकडे दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची आपल्याला मनामध्ये जिरण्याचा लालसा उत्पन्न व्हायला नको. भाजी निवडता कथा ऐकायचं म्हटलं तर, कापसाच्या वाची करता करता कथा ऐकायचं म्हटलं तर अर्ध लक्ष इकडे आणि अर्ध लक्ष तिकडे, असं नाही सांगितलंय. कथा ऐकताना फक्त कथेकडेच लक्ष पाहिजे. दुसऱ्या कामाची लालसा इच्छा मनात जागृत सुद्धा व्हायला नको. अन्य कार्येषु लालसा वाग्यता. हो, वाग्यता हे फार अवघड आहे बरं का. वाग्यता म्हणजे वाचा, जिव्हा वाचा, तिला सांगितलंय वाग्यता. याचा अर्थ होतोय की ती वाचाची ना ती स्तब्ध ठेवायची आहे. तिची हालचाल सुद्धा झाली पाहिजे नाही, कारण तिची हालचाल झाली की तोंडातनं काय निघतो? शब्द निघतो. म्हणून मौन व्रताचं पालन करून कथा ऐकायची. मग मौन व्रताचं पालन का करायचं आहे? तर एक जर बोलतोय तर बाकीच्यांनी श्रवण केलं पाहिजे, कारण सगळेच जर बोलायला लागले तर काय होईल? गोंधळ. कोणाचं कोणाला समजणार नाही. म्हणून वाग्यता ही वाचाची तिला शब्द ठेवायचा आहे. श्रुतयश्चैव, शुद्ध अंतःकरणाने श्रवणासाठी बसायचं आहे. आणि असे जे सगळ्या नियमांचं पालन करून गरुड पुराण श्रवण करणारे आहे ते श्रोता कसे आहेत माहिती तुम्हाला? श्रोतार पुण्यशालिनः गरुडा. ते श्रोता खरोखर पुण्यवान आहेत. त्यांच्या पुण्याची खरोखर वृद्धी ही दिवसेंदिवस वृद्धिंगत होणारी आहे. म्हणून श्रोते हो, हे जे नियम आहेत या नियमांचं श्रवण करून आपण गरुड पुराण जे आहे ते श्रवण करायला पाहिजे. आता आपण हे जे परमपावन परमफलदायी देवव्यश्री गरुड महापुराण श्रवण करतोय, या पुराणाचा श्रवण करून मनुष्याला काय लाभ होतो बरं, काय फायदा होतो बरं? तुम्ही सुरुवातीला आल्याबरोबर सांगितलं हे पुराण असं परमपावन परमफलदायी आहे की जिवंत मनुष्य ऐकतो त्यांचं कल्याण तर करतं, पण मृत्यूच्या पश्चात ज्याच्या निमित्ताने लावलं जातं त्यांचं सुद्धा ते पारलौकिक जीवनातलं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. एवढं हे कल्याण करणार आहे मनुष्यांचं. म्हणून याला दिव्य शब्दाने संबोधित केलं गेलं. श्रोते 18 पुराणांमध्ये कोणत्याच पुराणाला दिव्य शब्दाने संबोधित केलं गेलं नाही. फक्त एकमात्र पुराणाला दिव्य शब्दाने संबोधित केलं गेलं, त्याचंच नाव आहे दिव्य श्री गरुड महापुराण. भागवताला सुद्धा दिव्य शब्दाने संबोधित नाही केलं गेलं, त्याला सुद्धा तो पुरस्कार, तो सन्मान नाही प्राप्त होऊ शकला. भागवताला आपण काय श्रीमद भागवत महापुराण, श्रीमद शिवपुराण, श्रीमद देवी भागवत, श्रीमद रामरक्षा, श्रीमद रामचरित्रमानस, पण एवढ्या सगळ्या काव्यांमध्ये आणि सगळ्या पुराणांमध्ये दिव्य श्री गरुड महापुराण, ज्याच्यामध्ये जन्म आहे, जन्मापासून मृत्यू आहे, मृत्यूपासून मोक्षापर्यंतचं जीवन आहे, या लोकातही कल्याण आणि ज्याच्या श्रवणाने परलोकात सुद्धा कल्याण होईल असं हे पुराण. म्हणूनच याचं नाव दिव्य श्री गरुड महापुराण. पूर्व गरुड पुराण श्रवण केल्याने विद्यार्थ्यांना विद्या प्राप्त होते, विजयार्थाला विजय प्राप्त होतो, यश प्राप्त करणाऱ्याला यश प्राप्त होतो, भक्तीची कामना मनात ठेवून श्रवण करणाऱ्याला भक्ती प्राप्त होते, मुक्तीची कामना मनात ठेवून श्रवण करणाऱ्याला मुक्ती प्राप्त होते. अरे ज्या काही इच्छा असतात ना त्या इच्छा गरुड पुराणाच्या कथेने पूर्ण होतात. आणि एवढंच काय, श्रीमन नारायण सांगतात गरुडा एखादा विवाहाची कामना ठेवून जर गरुड पुराण श्रवण केला त्याचा विवाह सुद्धा होऊन जाईल. आणि एखादा संततीची कामना करून गरुड पुराण श्रवण करेल ना तर सामान्य जीव त्याच्या घरात जन्माला येणार नाही, त्याच्या घरामध्ये स्वर्गातला पुण्यपुरुष जन्माला येईल. एवढं सामर्थ्य गरुड महापुराण श्रोते हो. ज्याप्रमाणे देवतांमध्ये विष्णू श्रेष्ठ, 4 वर्णांमध्ये ब्राह्मण